आहे का तोफेला लागणारी दारू आहे हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का याचं संशोधन झालं पाहिजे. सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाही संभाजी महाराजांना. 9 वर्ष सह्याद्री पेलून धरला. 40 दिवस औरंगजेबाचा आनंदित अत्याचार सोसला. व्यसनी शरीर हे करू नाही शकत. निधड्या छातीचा आणि निरोगी शरीर संपदेचाच हा छत्रपती स्वराज्य स्वतःच्या सामर्थ्यावर पेलत राहिला. तो निर्व्यसनी असल्यामुळेच एकही व्यसन नाही, अजिबात नाही. आणखीन एक आरोप केला जातो संभाजींवर. आयुष्यातली महाभयंकर चूक. छत्रपतींचा पुत्र मोगलांच्या कळपात गेला. दिलेर खानाला जाऊन मिळाला. फितूर ठरला. शत्रूशी हात मिळवणे. वस्तुस्थिती काय? दक्षिणेत राहावी हा शिवरायांचा भाव. उत्तरेतल्या मोगलांच्या विरोधात जर झुंजायचं असेल तर दक्षिणेतल्या सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे, तर उत्तरेतल्या मोगलांना रोखता येईल. स्वतंत्रपणे लढत बसलो तर सगळे जाऊ. आणि दक्षिण एक करायची जबाबदारी शिवरायांनी शंभूराजांवर सोपवली. शंभूराजे गोवळकोंड्याला गेले पण कुतुबशाह ऐके ना. मग 2-4 तडाखे दिले. मग मादांना हक्कांना शरण आले आणि संभाजी महाराजांनी गोवळकोंडा स्वराज्या सोबत आणला. आता आदिलशाही राहिला. पण तत्पूर्वीच मोगल सरदार दिलेर खानीकडे आला होता आणि त्याने आदिलशाही संधान साधलं होतं. आता मोगल आणि आदिलशाही यांची जर युती झाली तर ती स्वराज्याला घातक ठरणार होती. कसंही करून मोगल आणि आदिलशाही एकत्र येता कामा नये. एका विलक्षण चालीची गरज होती आणि शिवरायांनी तीच चाल टाकली. त्यांनी स्वतःच संभाजी राजाला दिलेर खानाला जाऊन मिळण्यास सांगितलं आणि शिवरायांच्या सांगण्यावरून संभाजी दिलेर खानाला जाऊन मिळाले. सबब संभाजीच दिलेर खानाकडे गेल्यामुळे दिलेर खानाचा स्वराज्यावरचा जो रोख होता तो वळाला आणि आदिलशाहीकडे गेला. आता संभाजींनी मोगल दोघं आपल्यावर चालवून या भीतीने आदिलशाह पछाडला आणि स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी धाव घेतली ती शिवरायांकडे. म्हणजे दक्षिण एक झाली आपोआप संभाजींच्या दिलेर खानाला मिळण्यामुळे. शिवरायांनी जी जबाबदारी संभाजी राजांवर सोपवली ती जबाबदारी संभाजींनी पुरेपूर पार पाडली. पुरेपूर. आणि शिवरायांचं राजकारण असंच राहिलंय. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतीची लूट करून येतात. ते संभाजी राजांचं वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजींना आग्र्यातून सुखरूप परत आणतात. हे सुद्धा राजकारणच होतं स्वराज्याच्या हितासाठी केलेलं. आणि इथं दिलेर खानाला खरं वाटावं की खरंच आपण स्वराज्यातून फुटून आलोय म्हणून संभाजी महाराजांनी एक खोटं पत्र लिहिलं जे दिलेर खानाला खरं वाटावं. काय लिहिलं त्यात? सावत्राई माझा त्रास देते. तिला स्वतःच्या मुलाला गादीवर बसवायचं आहे. मंत्री माझ्या विरोधात आहेत. मला पराक्रमाची संधी मिळत नाही. मला स्वतःच्या सामर्थ्यावर राज्य निर्माण करायचं आहे म्हणून मी तुमच्याकडे येतो आहे. पत्र खरं पण लिहिलेलं खोटं. हेच पत्र पुढे इतिहासकारांच्या हातात पडलं आणि मग गृहकलह रेखाटला गेला. सोयराबाईंना राजारामावर गादीला बसवायचं होतं म्हणून वगैरे वगैरे हे चाललं नाही, अजिबात नाही. सईबाईंच्या निधनानंतर संभाजीराजांचा सांभाळ केला तो सोयराबाई आणि पुतळाबाईंनीच. आग्र्यात अडकलेले शंभूराजे सुखरूप परत यावेत म्हणून देव पाण्यात घालून बसल्या होत्या त्या सोयराबाईच. आपल्या पुत्राला गादी मिळावी असा सोयराबाईंचा कधीच आणि कधीच हेतू नव्हता. कारण संभाजीराजे मारले गेल्यावर रायगडाला झुल्फिकार खानाचा वेढा पडला. येसुबाई आणि संभाजी पुत्र शाहू ताराबाई आणि राजाराम तिथं होते. जर गादी मिळवायचा अट्टास असता तर येसुबाईंनी स्वतःच्या मुलाला म्हणजे संभाजीराजांच्या पुत्राला राज्याभिषेक केला असता. पण येसुबाईंनी तसं केलं नाही. स्वतःच्या मुलाला हक्क अधिकार असताना बाजूला ठेवला आणि राजारामाचा मंचकारोहण केला. झुल्फिकार खानाला 10 लाखाची लाच दिली आणि येसुबाईंनी सांगितलं मी आणि माझा मुलगा तुझ्या कैदेत येतो. ताराबाई आणि राजारामाला इथून निघून जाऊ दे. येसुबाई असंही म्हणू शकले असते की मी आणि माझा मुलगा इथून जातो, राजारामाने ताराबाईला कैद कर. स्वतः कैदेत गेल्या औरंगजेबाच्या पण ताराबाईने राजारामाला बाहेर काढलं.
राजाराम महाराज जोपर्यंत हयात होते एकदाही सिंहासनावर बसले नाहीत. ते कायम असेच म्हणत राहिले की राज्य संभाजी पुत्र शाहूच, मी फक्त विश्वस्त. एक भरत आम्ही पाहिला होता रामायणात आणि दुसरा भरत आम्हाला दिसला इथं शिवायनात. कारण या दोन्ही पुत्रांना जाण होती. हे वारसा हक्कानं आलेलं राज्य नव्हतं. असंख्य बावळांच्या त्यागातनं बलिदानातनं निर्माण झालेलं हे राज्य होतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं ते आपल्या पोराबाळांना जहागिरी देता याव्यात म्हणून नाही, तर रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवता यावं म्हणून. आदर्श तोच पाळलाय सगळ्यांनी. बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दिलेल्या दानपत्रात संभाजी महाराज सोयराबाईंचा उल्लेख करताना लिहितात, स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई. आता संभाजीच सोयराबाईंना स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माझी आई असं म्हणत असतील तर आम्ही त्यांना कैकई का ठरवावं हा सगळ्यात मोठा विषय आहे. संभाजीराजे असतील, राजाराम महाराज असतील अथवा सोयराबाई असतील, या प्रत्येकाने स्वराज्यासाठी आपला त्याग केला. या प्रत्येकाने आपलं योगदान दिलंय. त्यांच्या त्या त्यागातच हे लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहिलं ही वस्तुस्थिती आहे. शिवरायांचं निधन झालं. संभाजी महाराज त्यावेळी कैदेत होते पन्हाळ्यावर असंही सांगितलं. संभाजी महाराज कधीही कैदेत नव्हते. ते राजारामाच्या लग्नाला उपस्थित नव्हते. शिवरायांच्या मृत्यूवेळी त्यांच्या बरोबर नव्हते. का तर ते कैदेत होते. चूक. ते राजारामाच्या लग्नाला उपस्थित नव्हते. ते शिवरायांच्या मृत्यू प्रसंगी नव्हते. याचं कारण ते बुर्हानपुराच्या स्वारीत लढण्यात गुंतले होते. लढणाऱ्या माणसाला कुणाच्या लग्नाची किंवा आजारपणाची बातमी देता येत नाही आणि दिली तरी त्याला युद्ध अर्ध्यावर सोडून परत येता येत नाही. का लढता लढता संभाजी महाराज म्हणणार होते शत्रूला, जरा 2 दिवस थांबूया का, भावाचं लग्न आहे उरकून येतो, मग राहिलं लढतो. अरे कसं शक्य आहे? साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संभाजी महाराज परत आलेत, पन्हाळ्यावर पोहोचलेत. म्हणजे काही 27-28 मार्चला आणि 3 एप्रिल 1680 ला महाराजांचं निधन झालंय. धर्मशास्त्र असं सांगतं की नवा राजा केल्याशिवाय जुन्या राजाचं प्रेत दहन करता येत नाही. आता संभाजीराजे रायगडावर नाहीत. ते येईपर्यंत शिवरायांचा देह तसाच ठेवणं शक्य नाही. मग तात्पुरता राजारामाला मंचकारोहण केलं आणि काही कुटील मंत्र्यांनी डाव करून शिवरायांचे अंत्यविधी उरकले. सोयराबाईंनाही त्यांनी ओलीस धरलं. या मंत्र्यांचा डाव असा की काही करून संभाजी गादीवर येता उपयोगाचा नाही. संभाजी स्वबुद्धीनं चालणारा, संभाजी निर्णय क्षमता असणारा, संभाजी शौर्यशाली, धैर्यशाली, पराक्रमी. अरे हा संभाजी शिवराय असतानाच आपल्याला जुमानत नाही. आता महाराज नसताना हा आपली काहीच कदर ठेवणार नाही. सबब संभाजी गादीवर येऊन चालणार नाही. त्यापेक्षा राजाराम बरा लहान आहे, कारभार करताच येणार नाही, म्हणजे आपलं काम होईल. म्हणून संभाजीला येऊ द्यायचं नव्हतं. पण ही सगळी फितुरीची चाल संभाजीराजांनी मोडीत काढली. संभाजीराजे रायगडावर पोहोचले. शिवरायांचे अंत्यविधी नीट झाले नव्हते, परत केले. रायगडावर शिवरायांची समाधी उभारली. स्वराज्याची घडी नीट बसवली आणि शिवरायांच्या मृत्यूनंतर तब्बल 9 महिन्यांनी संभाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी स्वराज्यावरचा आभाळ मात्र काळवंड नव्हता. शिवरायांच्या मृत्यूचा फायदा घेत स्वराज्य गिळंकृत करावा असे मनसुबे शत्रू आखत होता. संभाजी म्हणजे शिवाचा नादान तख्तनशील वारीस, चुटकी सरशी स्वराज्यात चुरगाळू असं त्याला वाटत होतं. एके दिवशी भर दरबारात संभाजी राजांनी हंबीरराव मोहितेला विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंग्याचाही थाट उतरला पाहिजे. मामासाहेब जागा काढा मोकेच. आणि हंबीररावांनी सांगितलं, राजा एक जागा आहे, मोकेच. मुघलाचं नाकच जणू. औरंगजेबाची स्वराज्यातली दख्खनेतली राजधानी दार उल मुल्क दख्खन बुर्हानपुरा. राज बुर्हानपुरा म्हणजे एखाद्या सुंदरीच्या गळावर तीळ शोभावं असं शहर. देखणं संपत्तीची लैलूट असलेलं,
बुऱ्हाणपूर म्हणजे मधाचं पोळ आणि कडाडला छावा, मग हे मधाचं पोळ आता कोळ्याचं जाळं झालं पाहिजे. आणि सुटल्या मराठी फौजा बुऱ्हाणपुरात लुटलं. 17च्या 17 पुढे पुरते धुतले. एखाद्या सुंदर बागेचं रुपडं डोळ्यात साठवावं पण पापणी मिटावी आणि पापणी उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं, अशी बुऱ्हाणपुराची भयान अवस्था केली. बुऱ्हाणपुरा म्हणजे औरंगजेबाचा हळवं काळीच पार. त्याच्या 2 बहिणींचा जन्म बुऱ्हाणपुऱ्यातलाच, त्याची आई निर्वतली बुऱ्हाणपुऱ्यातच, आणि औरंगजेबाचं आयुष्यातलं एकुलतं एक प्रेम प्रकरण ते घडलं तेही बुऱ्हाणपुऱ्यातच. त्यामुळे बुऱ्हाणपुरामध्ये औरंगजेबाचं हळवं काळीच पान. संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपुराला हात घातला नव्हे, औरंगजेबाच्या काळजालाच हात घातला आणि संतापला औरंगजेब. पण तोपर्यंत दुसरा तडाखा बसला. औरंगजेबाच्या नावाने वसवलेला औरंगाबाद, संभाजी महाराजांनी औरंगाबादच धुतलं, लुटलं, इतकं लुटलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. तोपर्यंत तिसरा तडाखा बसला. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर त्याच्या विरोधात बंड करून आला तो थेट स्वराज्यात संभाजींकडे. अकबराला पत्करणं म्हणजे औरंग्याला खुलं आव्हान देणं आणि आव्हानाला पाठ दाखवणं हा गुण संभाजींच्या रक्तात नव्हताच. त्यांनी दिल्लीच्या राजकारणासाठी अकबरला जवळ केलं आणि जणू काही औरंगजेबाच्या शेपटीवर पाय पडला आणि चौताळला औरंगजेब. उचलली तिने आपली पावलं खाशी दक्षिणेच्या दिशेनं आणि खोळंबला काळ. काय घडेल आता? औरंगजेब संभाजीला गिळणार का संभाजी औरंगजेबाला? काय घडेल? औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच, आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शंभूराजाचं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज. 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्कर. आणि माझ्या संभाजीराजांचं सैन्य मोजलं तर भरेल 50-55,000. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 23,000 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. औरंगजेब 67 वर्षाचा आणि संभाजी उन्यापुऱ्या 23 वर्षाचा. औरंगजेब मनभर आहे आणि स्वराज्य कणभर. मनभर औरंगजेब, कणभर स्वराज्य केळायला आला, स्वराज्यात उतरला आणि नगरला पोचल्या त्यांनी स्वराज्य खिंडीत पकडण्याची सगळी चाली आखल्या. शहजादाचं मोहचम बेदार व तारी खान, फतेह खान, रामसिंग हाडा, भीमसिंग हाडा आपलं सैन्य घेऊन स्वराज्यावर चोहोबाजूने कोसळले आणि खासे संभाजीराजे हाती शमशीर घेऊन या मोगलांना मागं रेटायला सज्ज झाले. महादेवच्या किंकारा घुमू लागल्या, जय भवानीच्या आरोळी सुटू लागली आणि संभाजींची तलवार गरजू लागली. चोहोबाजूनी मोगली सैन्य मागं रेटत मराठी सैन्य पुढे झेपावू लागलं. संभाजीराजा कडाडत होता आणि तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. अरे त्या धगीनच गारच झाला पुरता. हार, शिकस्त आणि पराभव. औरंगजेबाला वाटलं होतं संभाजी शिवाचा नादांत तमशील वारी सुटकी सरशी चुरगाडू, पण पहिलाच तडाखा असा जबरी बसला की औरंगजेबाला त्याचा अनुमान बदलून घ्यावं लागला. हा संभाजी काही वेगळाच आहे. संतापला औरंगजेब. पराभूत झालेल्या आपल्या सरदाराच्या मनसनी कमी करत राहिला, वैतागत राहिला, संतापत राहिला सरदारवर. क्या करते हो बंदोबस्त? खिल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दे दी मत में कहा गई, खा गया वो दक्कन का चूहा. कुणीतरी सरदार सांगायचा, हुजूर वो संभा शैतान है. फिर हम कहा शैतान से कम है? फिर भी क्यों शिकस्त, क्यों हार? औरंगजेब आपल्या सरदारांवर बरसत होता आणि संभाजी राजा मात्र दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर बसून शत्रूशी झुंज घेत स्वराज्य राखत संवर्धित करत झेपावत होता. औरंगजेबाने आणखी ताकद कोणाला लावली? आपलं सगळं सैन्य स्वराज्याच्या अंगात उतरवलं आणि याच वेळी संभाजीने विलक्षण चाल खेळली. औरंगजेबाचं सैन्य स्वराज्याच्या अंगणात, संभाजी महाराजांनी आपलं सैन्य औरंगजेबाच्या मुलकात घातलं आणि बघता बघता मराठी फौजांनी औरंगजेबाच्या मुलकात गोंधळ घालायला सुरुवात केली. गावाच्या गावं लुटली, खंडण्या वसूल केल्या, गावं ताब्यात घेत मराठी सैन्य सुसाट सुटलं. औरंगजेबाला कळेना मी यांच्या दारात आणि हे आमच्या घरात. मराठ्यांच्या पाठलागावर त्यांनी बहादूर खानाला पाठवलं. बहादूर खान मराठ्यांचा पाठलाग करत सुटला, पण वारा आणि मराठे कधी कुणाला सापडलेत? बहादूर खान फक्त पळत राहिला.
राहिला. इथं जाऊ तर मराठी तिथं, तिथं जाऊ तर मराठी दुसरीकडं, तिथं जाऊ तर मराठी तिसरीकडं. एके दिवशी मराठ्यांनी बहादूर खानाचा हत्तीच पळवला. वैतागला बहादूर खान. औरंगजेबाच्या अब्रूच्या तर पुरत्या चिंधड्या झाल्या. सुचे ना त्याला. इथं टाका घालावा तर मराठी तिथं फाडून ठेवतायत. तिथं शिवायला जावं तर मराठ्यांनी तिकडं उसवून टाकलंय. तिथं जावं तर मराठ्यांनी ते अब्रूचे लक्तर करून टाकले पुरती. एक वर्ष औरंगजेब झुंजत होता आणि वर्षभर संभाजी त्यांना रोखत रेटत होता. दक्कन घ्यायला औरंगजेब. स्वराज्याचा एक खण सुद्धा त्याला जिंकता आला नव्हता. एक खण. अखेर औरंगजेबाला कळून चुकलं. उघड्या मैदानात या संभाजीला पराभूत करणं कठीण. आणि मग दर्यावरचा सिद्धी त्यांनी धरला. त्याला सांगितलं तू जंजिरावरनं स्वराज्यावर हल्ले कर. सुरतेच्या इंग्रजांना सांगितलं तुम्ही स्वराज्यावर चाल करा. गोव्याच्या पोर्तुगीजांना सांगितलं तुम्ही खोंडा किल्ल्यावर जा. एक नाही दोन नाही, औरंगजेबानं संभाजीराजांच्या विरोधात 12 हड्या उभारल्या आणि 12 हड्यावर निकराचे पंजे फार करत सेना धुरंधर संभाजीराजा लढत राहिला, झुंजत राहिला, स्वराज्य राखत राहिला. भयान आणि बेभान होतं हे काम. संभाजींचं शौर्य, संभाजींचा पराक्रम पाहून सह्याद्रीही पुलकित होत होता. औरंगजेब वैतागला, संतापला. वर्ष घालवून सुद्धा हातात काही नाही. बोलाली बैठक. सगळ्या सरदारांची क्या किया जाए. अनेक सरदार म्हणला हुजूर इन मराठों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़किले लेते हैं. मराठा खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला. सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात. हे गडकोट पहिले घेऊया, मग मराठे कशाच्या आधारावर लढतील. सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग त्याने विचारलं ऐसा कौन सा किला है जो जल सजल लिया जा सकता हो. म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको. किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. आणि मग एकाने सांगितलं हुजूर एक किल्ला आहे. कौन सा. नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असणारा प्रभू श्री राम जिथं विश्रांतीसाठी जायचंय त्यांची सेज तिथं. मग त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर आसा किला है. मराठे कितने हैं? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है वही ले लेंगे. ठरला औरंगजेबाच. अवघे 350 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमियत अजबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाला विचारलं कौन जाएगा, कौन लेगा रामसेज. आणि उभा राहिला शाबुद्दीन खान. हुजूर हम जाएंगे. शाबुद्दीन कितने दिनों में लोगे किला. शाबुद्दीन म्हणाला हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 20,000ची फौज दिली आणि शाबुद्दीन निघाला. कोसळला रामसेजवर. रामसेजवर किल्लेदार आहे रामाजी पवार. अवघे 350 मराठे आणि समोर हा मोगलांचा 20,000चा सेना सागर. दुसरा कुणी असा तर म्हणला असता चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण रामाजी हटला नाही, पळून गेला नाही. ही जी उभारायची जिगर आहे ना, ती जिगर निर्माण केली संभाजीराजांनी. बघता बघता 20,000चा सेना सागर रामसेजला फिरला. सैन्य निघाला रामसेजवर. वेळ ओलांडून पुढं निम्म्यापर्यंत आलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात येत आहेत वाटतं. मोठा गुस्साला चलो आगे लेलो केला. चलो सैन्य पुढं आलं. नंतरच्या टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. हातातल्या गोपण्या थरकल्या. दगड भरली, सुटली दगड. धना थाड दगड हात लागली. पथराची बौछार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाबुद्दीनचं सैन्य. पाठीला पहिल्यान पळत सुटलं. त्या शाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाबुद्दीन म्हणाला कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणून आलेला शाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए. त्याचा एक सरदार होता मोठा कल्पक. म्हणला हुजूर ऐसा करते हैं. बोलो. नाही काल आपण चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत नको जायला, मग सरपटत जाऊ. म्हणजे दगड आली तरी वरनं जातील, आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना. शाबुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरला सैन्य निघाला पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा. डोक्याला ताप नको, बखालीन चाल पुढं. सर करत सैन्य निघालं वर. वेळ ओलांडून पुढं फार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार.
शाहबुद्दीनला म्हटलं होते काल दगड मारून मारून दमले असतील, कशाचे लढताय, देणार किल्ला ताब्यात. मोठा उत्साहाला चलो आगे लेलो केला. सैन्य पुढे आला का दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतला किल्ला. शाहबुद्दीन कलवा चलो आगे आणि सरपटणार सैन्याची नजदीक आलं तसे मराठे जागसूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणार सैन्य जवळ आलं तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून गडगडा करत दगड सुटली खाली. हे सगळं मुघल सैन्य चिंगरून मिगरून पार तळावर जाऊन थांबलं. शाहबुद्दीन तर पाठीला पाय लावून परत सुटला. आठवडा झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष उलटलं. रामसेज अजिंक्यच. अखेर शाहबुद्दीन परत एकदा सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाय. हे मराठे स्वतः खाली येत नाहीत, आपल्याला वर येऊ देत नाहीत. अरे समोर समोर आलोच नाही तर लढणार कसे, आणि लढलोच नाही तर जिंकणार कसे. क्या किया जाय. महाबत खान नावाचा त्याचा तोफखाना प्रमुख होता. तो म्हणला हुजूर ऐसा करते हैं, 30-32 तोफ आहेत आपल्याकडे, सीधा गोलाबारिश करेंगे, तोप मारा चालू करेंगे, आधे घंटे का काम है, किला कब्जे में आ जाएगा. आणि पटलं शाहबुद्दीनला सही बात. तोफे ही चलाई. महाबत खान तयारी करा. आणि महाबत खान तयारीला लागला. त्या रात्री शाहबुद्दीन खान निवांत झोपला. आता उद्या येतोय किल्ला ताब्यात. सगळी छावणी गाढ निद्रातून. आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास 100 मराठे किल्ल्यावरून अलगद खाली उतरले. सगळ्या झोपल्या शाहबुद्दीनच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू केली. आक्रोश किंकाळ्यावर रक्ताच्या चिरकाऱ्या मुर्द्याचे आणि प्रेतांचे खच पडले. शाहबुद्दीन खरडून जागा झाला. क्या हुआ. छापा हुजूर. कौन थे. मरहट्टे हुजूर. कहां गए. निकल गए हुजूर. वैतागला संतापला शाहबुद्दीन. सीधा हमारे डेरे पर छापा. ये मजाल महाबत खान तोफे लगाओ अभी क्या अभी. आता रात्रीचे 2 वाजले आणि शाहबुद्दीन सांगतोय तोफे लगाओ अभी क्या अभी. महाबत खान म्हणला हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे, सुबह तक राह देखते हैं. चटपटला शाहबुद्दीन. पण ठरला होता आता सोडायचं नाही मराठ्यांना. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाहबुद्दीन खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 30-32 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. दारुगोळा टासून भरलाय. वातान बाहेर काढलीये. आता शाहबुद्दीनची इशारा झाली की वातान पेटवायची. तोफ मारा चालू. आणि शाहबुद्दीनची इशारा झाली. हातात पेटली मशाल घेऊन महाबत खान पुढे झाला आणि तोफेची वातान पेटवणार. त्यातून गडावरूनच आवाज आला धडाम धूम. हे तोफेचा गोळा सू करतो त्यांच्याच दिशेनं. तसा महाबत खान कडाडला. तोफे पीछे लो, तोफे पीछे लो. त्या शाहबुद्दीनला सुचायचं बंद झालं. क्या हुआ हुजूर. मरहट्टों ने तोप मारा शुरू कर. आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे. तोप खाना नाकामयाब हुजूर. त्या शाहबुद्दीनला काय कळेल. त्यांनी विचारलं अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना. तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग तसा महाबत खान म्हणला हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होतं. मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात. त्याला आतून जनावराचं कातडं लावलंय. हुजूर त्यांची 1 तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे. ठीक तोफा तयार केल्या तोफा तयार. दारुगोळा कुठनं आणला. तसा महाबत खान म्हटला मग रात्री कशाला छापा मारलेला. हा आपलाच दारुगोळा आहे हुजूर. मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, परिस्थितीशी लढत बसले. ते हल्ली कुणीतरी येतो आमची परिस्थिती नव्हती हो. तू गप. मला बाहेर राग येतो असल्या माणसांचा. आमची परिस्थिती नव्हती हो. परिस्थिती माणसाला घडवत नाही, परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल कसं करून घ्यावं हे संभाजी राजांच्या चरित्रातनं शिकावं. बिकट आहे परिस्थिती, भयान. हे साधं नाही. शिवाजी महाराजांच्या समोर असलं संकट कधी झालं नाही. शिवाजी महाराजांच्या समोर 7,500 सैन्य घेऊन फतेह खान आला. शिवाजी महाराजांच्या समोर 40,000 सैन्य घेऊन अफजल खान आला. शिवाजी महाराजांच्या समोर 1.25 लाखाची फौज घेऊन शाहिस्ता खान आला. शिवाजी महाराजांच्या समोर 3.5 लाखाची फौज घेऊन मिर्झा जयसिंग आला. पण आपलं अजस्त्र सामर्थ्य घेऊन औरंगजेब कधीही शिवरायांच्या समोर नाही आला. तो आला थेट संभाजीराजांच्या समोर. औरंगजेब नावाचं सैतानी संकट शिवरायांच्या वाट्याला कधीच नाही आलं. ते आलं फक्त संभाजींच्या समोर आणि संभाजींनी त्यालाही यशस्वी बनवलं. 4.5 वर्ष धगधगत राहिला इथं औरंगजेब.
होतच आहे, पण एक किल्ला संभाजीराजाने त्याच्या हातात पडू दिला नाही, ना एक प्रांत त्याच्या खशात घातला नाही. हे शौर्य कुणाचा, हा पराक्रम कुणाचा, हे धाडस हे साहस कुणाचा? संभाजीराजांचा. अत्युच्च उंचीवर स्वराज्य पोहोचवलेलं संभाजीराजांनी यावेळी. 1.5 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, रामसेज अजिंक्यच. शेवटी औरंगजेबानं या बहादूर खानाला शहाबुद्दीन खानाला पत्र लिहिलं, तुम्हारा 1 दिन कितने सालों का होता है, आओ वापस. आणि विचारलं आप कौन जाएगा, कौन लेगा रामसेज? उभा राहिला फतेह खान, हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. फतेह खान, तुम्हारे नाम में ही फतेह है, बस एक फतेह दे दो. कब से तरस गए हैं इस फतेह के लिए. आणि खरं होत, 4.5 वर्ष झालेली औरंगजेबाचं प्रचंड सैन्य संपलं, तिजोरी रिती झाली, बळ निर्बळ झालं. सैन्याचं तर मानसिक खच्चीकरण इतकं झालं की संभाजींच्या विरोधात कुणी लढायलाच तयार नाही. औरंगजेबाला माहिती आहे, विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतीसाठी प्रेरणा देणारा ठरतो. औरंगजेबाला फक्त एक विजय हवाय, फक्त एक विजय जो सैनिकांमध्ये उत्साह निर्माण करेल. म्हणून तर त्यांनी निवडला होता छोटासा किल्ला रामसेज नावाचा, किमान हा तरी पटकन घेता येईल. पण 2 वर्ष झाली रामसेज हाताला येत नव्हता. म्हणून औरंगजेब सांगतोय, फतेह खान, बस एक फतेह दे दो, एक फतेह दे दो. अवस्था अशी झालेली सैनिकाची त्याच्या की त्याचे सैनिक बोलत होते, तो संभाजी फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलाय आणि मोगल फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झालाय. त्यांचा तो विश्वास जर परत आणायचा असेल, हो आपण जिंकू शकतो. फतेह खान, एक फतेह दे दो. फतेह खानाला 20,000ची फौज करून परत रामसेजी झुंजत राहिला. पण शिवाजी महाराज या फतेह खानला जुमानेनात. 2.5 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, फतेह खान निष्प्रभ ठरला. अखेर बोलावली त्यानं बैठक सगळ्यांची. क्या किया जाए, ये मराठे सामने नहीं आते, हमें ऊपर नहीं आने देते, तोपखाना नाकामयाब, लड़े तो लड़े कैसे और जीते कैसे. आता अशी बैठक बसली की हमकाच त्याच्यात एखादं तिरकं असतं, ते तिसरंच काहीतरी काढतं. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल तर 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काही नाही त्याची जास्त. चळवळ मुडीत काढायला कायम पुढं हे एक तिरके असतातच हमखास. त्यांनी विचारलं क्या किया जाए, एक तिरकं उठून उभा राहिलं. हुजूर ऐसा करते हैं, बोलो हुजूर, इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. मला डोक्याला तापच नको, किल्ला घ्यायचा 2.5 वर्ष झाली हाताला ना, कोणी सांगितलं आपला आपण नवाच बांधू ना. आता त्यांनी चेष्टेत सांगितलं, फतेह खाननं सिरियसली घेतलं. सही बात बोला तू, ऐसा ही करेंगे. पण फतेह खानच्या डोक्यात वेगळं आपल्या. त्यांनी झोकलं, आपल्या तोफा खाली ठेवल्या तर गोळा किल्ल्यापर्यंत पोहोचतच नाही. पण त्यांच्या तोफेचा गोळा मात्र सीधा आपल्या उरावर येतो. आपले तोफगोळे जर किल्ल्यावर पोहोचवायचे असतील तर किल्ल्याच्या उंची सरकार दुसरा किल्ला समोर बांधायला हवा, त्याच्यावर तोफा ठेवायच्या आणि मग दागायच्या, मग किल्ला येईल. दुसरा किल्ला उभारायची कल्पना त्याने स्वीकारली ती यासाठी. 6 महिने रामसेजच्या परिसरातली झाडं तोडत होता. 6 महिने झाडं तोडून जेवढी लाकडं गोळा झाली, त्या लाकडांचा तिने प्रचंड मोठा दमदमा म्हणजे बुरुज तयार केला. त्या किल्ल्याच्या उंची इतका त्याच्यावर 50 तोफा ठेवता येतील आणि 500 सैन्य उभा राहू शकेल. कौतुक करावं लागेल त्या फतेह खानच्या चिकाटीचा आणि चिवटपणाच. 6 महिने काम चाललं. किल्ल्याच्या उंची इतका तो लाकडी दमदमा बुरुज उभा राहिला. मराठी बघताय, चालू द्या तुमचं. उभा राहीपर्यंत काही नाही, सगळी जय्यत तयारी झाली. 50 तोफा इथ्या बुरुजावर नेऊन ठेवल्या. आता उद्या सकाळी तोफमारा चालू करायचा, किल्ला ताब्यात. आणि बरोबर त्याच रात्री
101 मराठे परत खाली उतरले. परत कत्तल बित्तल आक्रोश किंकाळ्या आरवळ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता फतेखान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 50 तोफा सज्ज झाल्या. 500 सैन्य त्याच्या दमदम्यावर उभा. दारुगोळा ठासून भरला. वातान बाहेर काढली. आता फतेखानची इशारा झाली की तोफ मारा चालू. आणि फतेखानची इशारा झाली हातात मशाल त्याचं सैन्य तोफेची वातान पेटवणार. तोपर्यंत रातोरात मराठ्यांनी त्याच्या जमिनीखाली पेरलेल्या सुरुंगाची वातान पेटली आणि थोई 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 करत सुरुंग उडाला. धडाम प्रचंड मोठा स्फोट झाला आणि तो लाकडी दमदमा सारा ढासळला. 50 तोफांनी 500 सैन्य त्या लाकडी दमदम्याखाली गाठलं गेलं. फतेखान पाठीला पाय लावून पळत सुटला. आणि त्या पळत्या फतेखानाला बघत रामसेजवरनं माझा रामाजी पवार कडाडला. फतेखान जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा ह्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. नको जाऊ समच्या वाट्याला. 3 वर्ष 3.5 वर्ष 4 वर्ष झाली रामसेज अजिंक्यच. शेवटी औरंगजेबानं फतेखानला परत बोलावलं. प्रमोशन विचारला आप कौन जाएगा. उभा राहिला कासम खान किरमानी. हुजूर हम जाएंगे हुजूर. कासम खान किरमानी आला. परत रामसेज झुंजू लागला. 5 वर्ष झाली 5.5 वर्ष झाली रामसेज अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे माझा 1 किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. संभाजी महाराजांनी 1च किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360 सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला किती वर्ष लागतील. हे शौर्य कुणाच. संभाजी राजाच. रामसेजची वार्ता ऐकली ना औरंगजेबाने भर दरबारात स्वतःच्या डोईवरचं पागोटा काढलं. बादशाही पगडी काढली. खाली आपटल्याने कडाड. जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही तोपर्यंत डोईवर परत बादशाही पगडी घालणार नाही. औरंगजेब इथंच नगरला मेला. खुलदाबादला समाधी आहे त्याची. मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पगडी नव्हती. ते घालायचं भाग्य संभाजी महाराजांनी त्याला कधी मिळूच दिलं नाही. कधीच नाही. बोडक्या डोक्यानंच या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरत राहिला औरंगजेब. 9 वर्ष झुंजत होता संभाजी. सामर्थ्याने लढत होता. स्वराज्य राखत आणि वाढवत होता. 9 वर्षात संभाजी राजांनी 240 लढाया केल्या पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला फक्त संभाजी राजांचीच नोंद घ्यावी लागली. हा संभाजी राजा कधी हरला नाही. कधी थकला नाही. कधी रुकला नाही. कधी तह करून माघारी फिरला नाही. कधी रणांगणात त्यांनी टाकलं नाही. जो असीम थरारीनं लढत राहिला सतत तो संभाजी. जंजिऱ्याच्या सिद्धीला पाण्यात असं बुडवलं की सिद्धीनं तिरकी मान करून परत स्वराज्याकडे नाही बघितलं. इंग्रज सुरतला जाऊन मुंडक्यावर पाय देऊन मारले. मुंबई विकत मागितली. मुंबई विकत द्या चालू पडा. 40,000 पागोड्याला व्यवहार ठरला. त्यावेळी जर मुंबई स्वराज्यात आली असती तर हिंदुस्थानचा इतिहासच बदलला असता नव्हे. 150 वर्ष इंग्रजांचं राज्य हिंदुस्थानच्या उरावर आलं नसतं. संभाजींची दूरदृष्टी. मुंबई विकत द्या. 40,000 पागोड्याला व्यवहार ठरला. पण नेमका ऐन वेळी हसन अली खान चालून आला. व्यवहार थांबला आणि संभाजींच्या मृत्यूनंतर तर तो पुरता थांबूनच गेला. इंग्रज चुकवले. पोर्तुगीज वाकवले. तो गव्हर्नर विजराई गोव्याचा संभाजींच्या धाकानं गोव्यातली राजधानी बदलून मुरगाव बंदरात न्यायचा घाट घातला. त्यानं संभाजीचा शेजार नको. सिद्धी इंग्रज पोर्तुगीज चुकवले. नाचवले. वाकवले. औरंगजेब तर थया थया करून टाकला. वैतागला औरंगजेब. क्या किया जाए. आणि सगळे म्हणाले हुजूर वापस लौट चलते हैं. अभी दम नहीं है हुजूर. आणि अखेर औरंगजेब हरला. सैन्य संपलं होतं. खजिना तळाला गेला होता. या संभाजी बरोबर आणखी झुंजत राहिलो तर इथंच कबर बांधावी लागेल याची खात्री त्याला पटली होती. अभी छोड़ देंगे दख्खन बाद में देखेंगे इसे असं म्हणत औरंगजेबानं दख्खन सोडला. तो वळाला आदिलशाहीकडे. आदिलशाही त्यांनी फक्त 1 वर्षात जिंकली. मग वळाला कुतुबशाहीकडे. कुतुबशाही त्यांनी 1 वर्षात घेतली. म्हणजे औरंगजेबाला आदिलशाही जिंकायला 1
1 वर्ष पुरतं, कुतुबशाही घ्यायला 1 वर्ष पुरतं, आणि स्वराज्य त्याला 9 वर्ष घेता येत नाही, 9 वर्ष जिंकता येत नाही. हे शौर्य धैर्य पराक्रम कुणाचा? माझ्या सर्जा संभाजींचा. पण आदिलशाही कुतुबशाही घेतली आणि औरंगजेबाला 2 ग्लुकंडी घेतल्यासारखी एनर्जी आली. आप देखेंगे दख्खन. आणि औरंगजेब परत वळाला. तर त्याला माहिती होतं उघड्या मैदानात संभाजीला पराभूत करणं कठीण, काव्यानंच डाव टाकला पाहिजे. आणि औरंगजेबानं डाव टाकला. पण याच्या अगोदर संभाजी महाराजांची दूरदृष्टी विलक्षण आणि डावही विलक्षण. आदिलशाही कुतुबशाही संभाजींची सोबत करत होते. आपण एका धर्माचे म्हणून औरंगजेबाने त्यांना सांगून बघितलं, बजावून बघितलं, उरावर पाय ठेवून सांगितलं, पण आदिलशाही बदली नाही ना कुतुबशाही त्याच्या पुढे झुकली नाही. हे दोन्ही कायम संभाजींची सोबत करत राहिले, सांगत राहिले, संभाजी आमचा पालक आहे. संभाजींची सोबत केली म्हणून ते संपले. पण औरंगजेब ज्यावेळी गोवळकोंड्याला होता त्याचवेळी संभाजी महाराजांनी एक विलक्षण चाल टाकली. औरंगजेबाचा मुलगा शहजादा अकबर, त्याला सांगितलं तू राजापूरच्या बंदरातून इराणला जा. इराणचा बादशाह त्याची 70,000ची फौज घे आणि तिकडून दिल्लीवर आक्रमण कर. म्हणजे इराणच्या शहाबाज 70,000 सैन्य जर दिल्लीवर आक्रमण करताय तर गोवळकोंड्याशी झुंजत बसला औरंगजेब गोवळकोंड्यातनं सरळ दिल्लीच्या रक्षणासाठी दिल्लीकडे वळाला असता. म्हणजे सबब महाराष्ट्र सुरक्षित राहिला असता. औरंगजेबाचं वादळ स्वराज्याकडे भोंगावलं नसतं. औरंगजेबाला स्वराज्याकडे वळून न देण्याच्या हेतूपोई संभाजी महाराजांनी अकबराला इराणला पाठवून इराणचं सैन्य दिल्लीवर आक्रमण करावं अशी तजवीज केली. पण दुर्दैव बघा, राजापूरच्या बंदरातनं शहजादा अकबर बोटीत बसला खरा, पण तो समुद्रात भरकटला आणि इराणला पोहोचायच्या ऐवजी त्याचं जहाज मस्कतला पोहोचलं. तो मस्कतला 60 दिवस अडकून पडला आणि मस्कत वरून तो इराणला पोहोचला. त्यावेळी संभाजी महाराज कैद झाले होते. जर वेळेत अकबर इराणला पोहोचला असता आणि इराणच्या शहाबाजचं 70,000 सैन्य दिल्लीवर आक्रमण करत होतं तर औरंगजेब गोवळकोंड्यावरनं थेट दिल्लीकडे जात होता. स्वराज्य आणि संभाजी दोघं सुरक्षित राहिले असते. पण इतिहासात जर तरला स्थान नसतं. संभाजीराजे संगमेश्वराच्या नावडी नदीवर पकडले गेले. ते गाफील होते, ते बेसावध होते अजिबात नाही. ते संगमेश्वरात होते. तिथं पोहोचण्याच्या वाटा बिकट होत्या. शत्रू सैन्य येऊ शकत नव्हतं आणि आलंच तर ते विशाळगडाच्या आंबा घाटात न येणार म्हणून संभाजीने आंबा घाटात 10,000ची फौज ठेवली होती. पण फितुरांनी फितुरी केली आणि सावध संभाजीराजे औरंगजेबाच्या जाळ्यात अलगद अडकले. मुकर्रब खान आणि राहुल्ला खाननी संगमेश्वरला त्यांना कैद केलं. पण भीती एवढी, काही दिवसातच तिथून हलवून त्यांना बहादूर गडावर नेण्यात आलं. औरंगजेबाला निरोप दिला. बड़ी खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हुआ. आनंद औरंगजेब, शब रात का जश्न होना चाहिए. लाया जाए उसे शानो शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत मराठेशाहीचं तख्त त्यांनी स्वतःच्या खांद्यावर पेललं असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झबली घाला. आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा मुकुट माथ्यावर मिरवला असेल, आता त्याला घुंगरू असलेली विदूषकी टोपी घाला. आतापर्यंत त्यांनी राजालंकार घातले असतील, आता त्याला पोलादी काटेरी साकदंडाने चखडवा. आतापर्यंत राजा घोड्यावरनं हत्तीच्या पालखीतनं मेन्यातनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजाला तर नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बनवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, शहनशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी औरंगजेबनी संभा गिरफ्तार केलाय. आणि बरहुकम बहादूरगडावर निघाली थिंड संभाजीची. उंटाला बांधलेले, तख्ता कुला चढवलेले,
विदूषकी चवली घातलेले, घुंगरू असलेली टोपी अडकवलेले, काटेरी पोनात साखर दटाने चखडवलेले ते संभाजी बघितले असते तर वाटलं नसतं स्वराज्याचा छत्रपती आहे. किती विटंबना कुणाच्या वाटेला आली, कुणी सोचलं हा यातनांचा दाह. इतिहास एकच नाव सांगतो, संभाजी, फक्त संभाजी. संभाजींना सोडवण्याचा प्रयत्न झाला नाही, झाला. संगमेश्वरातनं संभाजी महाराजांना घेऊन येताना एका स्वामिनिष्ठाला कळालं, 32 शिराळ्याच्या तिथं बाबाजी शिराळकर आणि ज्योत्याची केसरकर. आपला राजा काही झाला, 100 मावळे घेतले आणि मोगलाच्या त्या फौजेवर हल्ला चढवला. बेभान शोधले राजा वाचवण्यासाठी, पण बळ तोकडं पडलं. बाबाजी शिराळकर कापले गेले, ज्योत्याची केसरकर जखमी झाला आणि संभाजींना वाचवण्याचा एकुलता एक प्रयत्न अयशस्वी ठरला. ती धिंड संभाजींच्या अस्मितेची विटंबना करणारी होती. वाजत गाजत निघाली. एवढी छावणीत कोण आनंदाचा कन्नोळ चालला. 9 वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, तो संभाजी आहे कसा, चालतो कसा, दिसतो कसा, बोलतो कसा, कसा आहे संभाजी. कोण कोणाच्या घरावर, कोण कोणाच्या झाडावर, कोण कोणाच्या खांद्यावर बसून बघतायत संभाजी. अचानक कुठून तरी फिरफिरणारा दगड यायचा, संभाजींच्या छाताडावर आदळायचा, रक्ताची छिळकांडी यातनेचा कळ उपटायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी फिरगळायचं, उंट थळा थळा नाचायचा, अंगावरचे कातळे साखरदंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचं. कुणीतरी यायचं, शिव्या घालायचं, थुकायचं. कुणीतरी यायचं, तलवारीच्या पतनांवर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. मुद्रा मुद्रा रक्त मुद्रा उमटवत निघाला होता संभाजी राजा. अरे किती सोसावं, किती यातनांचा तळ ठवळून काढणार, किती. हनुमानाला शेंदूर फसावा तसा रक्तानं माखला होता संभाजी, पण एवढं सुसून चुकला नव्हता, वाकला नव्हता. होता ताट तसाच करारा बाणेदार, आला तसाच औरंग्याच्या दरबारात आणि कडाडला वज्रासत संभा, झुक जावा लंपाना के सामने आणि उछलला कवी कलश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश कर सर्दी शरद संशरिक गर्दने, चुप चुप चुप. याद रख, कैद में है तू, आला ताला के दरबार में है तो चुप. तोपर्यंत एक धीर गंभीर आवाज खुमला, सबूरा सबूर, अभी बहुत पूछना ही से. आणि आस्ते कदम शहनशाह हिंदोस्त आलमगीर गाजी मोहम्मद औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. संभाजींच्या पुढ्यात आला आणि संभाजींकडे बघत म्हणाला, 9 बरस का था तब तू मिला था मुझे आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता. और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से दूसरों को लगता है. खच कहा था काफर ने कभी ठंडक ना मिलने दी, लेकिन अब नहीं, अब नहीं, अब दिखाएंगे इसे. अल्लाह ताला की मेहरबानी सामने है, कैद में है. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला. नमाजाच्या रुकाता पडायला लागला. त्या नमाजाच्या रुकाता पडणाऱ्या औरंगजेबाकडे बघून संभाजी राजा कवी कलशानं म्हणाला, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता. तसा कवी कलश गडबडला. ही काय कविता ऐकायची वेळ आहे. औरंगजेबाच्या पुढ्यात, मोगलांच्या दरबारात राजाला भीती न भय, राजा निर्भय. पण कवी कलश म्हटलं, हा राजे का नाही. आणि कवी कलशाने कविता ऐकायला सुरुवात केली. राजन तुम हो सांचे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तख्त तेजत औरंग. अहो राजे काय लढलात तुम्ही, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य. तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच तख्त त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूप. पण त्याच वेळी जहन्नमीच्या खामोश करत थरथर तो भरायला औरंगजेब, चुप, बताओ संभा, कहर की है लूट, कहर काय खजाना. आणि उसळला सर्जा संभाजी, हिंदुस्थान आमचा खजाना, इथल्या मातीचा कलंकन मानतो मी सोनं. औरंग तू गिळलास हिंदुस्थान, तू गिळलास आमचा खजाना, पण
पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा घेऊ मनगटाच्या बळावर आणि तलवारीच्या जोरावर. संभाजींचं हे उत्तर ऐकलं ना औरंगजेबाला कळे ना, कैदेत कोण आहे, तू का मी? पण तोपर्यंत औरंगजेबाने विचारला दुसरा सवाल, बताओ सांबा, मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें? आणि उसळला छावा. तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचे होते आम्ही. मातीसाठी सळसळत आमचं इमान, बेईमान नाही होणार. याद राख औरंगजेब, महाराष्ट्राच्या मातीत उभाईस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची, त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा. संभाजींचे हे बाणेदार बोल ऐकले आणि औरंगजेब पुटपुटला, कैसे है ये मरहट्टे, ये क्या खिलाते हैं अपने बच्चों को? क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में? अरे हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात? काय या संभाजी सारखं एक तरी पोर माझ्या घरात नाही जन्माला आलं आणि चौथाला संभाजी कडाडला. अरे तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावांची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? अरे संभाजी जन्माला येईल तो शिवछत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या कुशीतच. संतापला औरंगजेब, ले जा अभी से हमारे नजरों के सामने से. ये जबान बोलती बहुत है, काट डालो इसकी जबान. ये आंखें जलाती है हमें, निकाल दो इसकी आंखें. जा हशर करो उसका. आणि वडवुद्रक तुळापूरच्या वधस्तंभाकडे संभाजी राजांना नेलं गेलं. डोळे काढायचा आदेश होता का? अनेकांनी सातत्यानं एक प्रश्न उपस्थित केला आहे. आग्र्याच्या भेटीतनं शिवाजी महाराज सुटून आले, पण औरंगजेबाच्या तावडीतनं संभाजी राजांना मात्र सुटका करून घेता आली नाही. मुळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची तुलनाच करू नये. हे दोन वेगवेगळ्या काळातले, दोन वेगवेगळ्या परिस्थितीतले स्वराज्याचे छत्रपती आहेत. पण तरीही शिवरायांना सुटका करून घेता आली, संभाजी महाराजांना नाही आली. पण संभाजी महाराजांनी जाणीवपूर्वक स्वतःची सुटका करून घेतली नाही, ही वस्तुस्थिती आहे. का? औरंगजेबासारखा प्रचंड मोठा सामर्थ्यशाली शत्रू महाराष्ट्राच्या उरावर होता. अशा वेळी कल्लोळानं पेटून उठून जर इथला मराठी माणूस उभा राहिला असता तरच औरंगजेबाचा पराभव करणं शक्य होतं. आणि त्याला ती प्रेरणा द्यायची असेल, त्याच्यामध्ये ती उर्मी निर्माण करायची असेल, तर त्याला पेटवणं आवश्यक होतं. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातला माणूस जर पेटला तर साऱ्यांची राख करून टाकतो, हा इतिहास है. औरंगजेब फिर किस चिडिया का नाम है? ही माणसं पेटायला हवीत, पेटून उठायला हवीत. ती कशी पेटून उठतील? संभाजी महाराजांनी स्वतःची सुटका करून घेतली तर नाही. त्यासाठी संभाजी राजांना स्वतःचं बलिदान द्यावंच लागेल. स्वतःहून पत्करलेलं बलिदान आहे संभाजी महाराजांनी. आपला राजा मारला गेला, आपल्या राजाने अपूर्व त्याग केला, आपल्या राजाने या मातेसाठी बलिदान दिलं. ही गोष्ट इथल्या माणसांना पेटवणारी ठरली नव्हे, पेटवतच राहिली. आणि याच ज्वाळेच्या बळावर राजा नसताना या महाराष्ट्रातली प्रजा 14 वर्ष औरंगजेबाशी लढत राहिली. औरंगजेब संभाजीला मारू शकला नाही. हे मरण संभाजींनी स्वतः पत्करलं, स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी, मावळ्यांच्या मनगटात शौर्याचा जोर भरण्यासाठी. हे बलिदान आहे. औरंगजेबानं डोळेच का काढले? कारण त्याला भीती होती. शिवाजी महाराज जसे आग्र्यातनं निसटले तसा हा संभाजी सुद्धा निसटून जाईल. त्याला वाट दिसता कामा नये म्हणून पहिल्यांदा डोळे काढा त्याचे. म्हणून डोळे काढायची आज्ञा.
हातामुळे लालबुंद तप्त सळ्या घेऊन आले हपशी. धुरांच्या राशी बाहेर फेकणाऱ्या त्या लालबुंद तप्त सळ्या बघितल्या आणि कळून चुकलं. डोळे जाणार आता आणि संभाजी राजाने मिटले नेत्र. डोळ्यासमोर उभा राहिले राजा शिवछत्रपती. अरे याच डोळ्याने घेतलं होतं स्वराज्याचं दर्शन. याच डोळ्याने केले होत्या इशारे आपल्या मावळ्यांना. याच डोळ्याने पाहिलं होतं स्वप्न स्वराज्य संवर्धनाचे. तेच डोळे उघडले. डोळ्यासमोर आल्या लालबुंद तप्त सळ्या आल्याजवळ घुसल्या. चर्रंशी नुसता आवाज खोंगावला. सळ्या गेल्या आत निघाल्या त्याच वेगाने बाहेर. डोळे नव्हते कुठंच. उरल्या होत्या नुसत्या खोबण्या. काळ्या कबीन उग्र तर्प बाहेर फेकणार. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या घुसल्या असतील. विंचवासारख्या वेदना मेंदूत झिंझिन आणत असतील. अरे किती सोसावं, किती का शरण गेले असते, वाचले असते, आयुष करत जगले असते. का सोसत राहिले सा? का सहन करत राहिले? मराठी अस्मितेसाठी, स्वराज्य स्वाभिमानासाठी. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी सोसत राहिला सा. माझ्या रक्ताचा एक एक थेंब उद्याचा नवा संभाजी घडवेल आणि तोच फडकवत ठेवेल शिवछत्रपतींची भगवी पताका. हा त्याग त्यासाठी होता. पण तोपर्यंत सजेचा दुसरा अंमल चालू झाला. सरदार आले होते. आलमपना पूछ रहे हैं, किले दे दो सारे, चाबियां सौंप दो, माफ कर देंगे हुजूर. आणि संभाजी अधवा तद्वा बोलू लागला. नव्हे, औरंगजेबाला शिव्या घालू लागला. औरंगजेबाने विचारला क्या हुआ? रोया वो, गिड़गिड़ाया, आंखें निकाल दी है उसकी. क्या चटपटा रहा है? जान की भीख मांग रहा है? क्या बोल रहा है? सारे सरदार म्हणाले हुजूर वो तो आपको गालियां दे रहा है. वो संभा है, ना रुकेगा ना झुकेगा. वैतागला. काट डालो उसकी जबान. गालियां बकती है ना हमें, काट डालो. सुरू झाला सजेचा अंमल. हातामध्ये नंगे लटलट ते तलवार घेऊन हपशी आले. जबान छाटायची. पण जबान छाटणार कशी? संभाजींचं तोंड बंद. एक हपशी पुढे झाला. संभाजींचं तोंड धरून जीभ बाहेर काढू लागला. पण जमेना. एकाने कानावर दाबा जोर दिला, प्रचंड दाब दिला, पण तोंड उघडेना. एकाने मस्तकावर प्रहार केला, पण तोंड उघडेना. रे उघडेल कसा? वहागाचा चबडा आहे. वहागाच्या चबड्यात घालून हात मोजती दात ही आमची अवकात सांगणारा संभाजी आहे. पण तोपर्यंत एकाने युक्ती केली. संभाजीचं नाक दाबून धरलं. श्वास कोणला जीव गलबलला आणि श्वासासाठी ओठ हल्ले जीभ लावली. त्या संधीचा घेतला फायदा. सांशी घुसली, सांशीत पकडली जीभ, ओढली बाहेर. नंगी तळवाला लागली, चालली साप. तोंडातलं उघडलं लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती. सपाचराच्या पासून पोटकं व्हायला. ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल. जी जीभ मरत राहिली जय भवानी. जी करत राहिली जागर हर हर महादेव. जी म्हणत राहिली आऊसाहेब आबासाहेब मासाहेब. ती जीभ पडली होती समोरच. एक नाही दोन नाही, तब्बल 40 दिवस हानानिमित्त अत्याचार चालू होता. बोकड सोलावं असं संभाजींचं कातड सोलून काढलं. त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं. चर्र झाला यातनाच. कुणीतरी यायचं हाताची बोटं छाटायचं, कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढायचं, कुणीतरी यायचं मांसाचा लाटा कापायचं, कुत्रा गिधाडाला खाऊ घालायचं. बघितलं असतं तर वाटले नसते स्वराज्याचे छत्रपती आहे. किती सोसावं, किती सहन करा. का माझ्या होणारा प्रत्येक वाराचा माझा मावळा बदला घेईल. पेटून उठेल आणि पेटवून टाकेल दुश्मन इथंच. अखेर उगवली फाल्गुनी वद्या अमावस्या. 11 मार्च 1689. औरंगजेबाच्या अखेरची आज्ञा सुटली.
गर्दन कलम करा त्याची. संभाजींचं मस्त छाटलं केलं, भाल्याच्या फळावर अडकवलं. तो भाल्याचा फळ निघाला वाचत काचत आला इंद्राणी भीमेच्या तीरावर. त्या इंद्राणीच्या रेतून भाल्याचा फळ रोवला गेला आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब त्या इंद्राणीच्या पात्रात पडला आणि थरारली शहरली इंद्रायणी. याच इंद्रानं पाहिलं होतं संभाजींचं शौर्य, ते धैर्य, तो पराक्रम, ते धाडस, ते साहस. ती इंद्रायणी ढाळू लागली असो. गेली 350 वर्ष झाली ती इंद्रायणी अजूनही आसवं ढाळते. खरा संभाजी कुणाला कळलाच नाही म्हणत. संभाजी राजा कळाला फक्त औरंगजेबाला. आणि औरंगजेब म्हणाला, सचमुच छावा था छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें नहीं झुकी हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा था छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पड़ेगा दिल्ली खाली हात. आणि तेच झालं. संभाजींच्या ह्या बलिदानातूनच पेटून उठला इथला एक एक मावळा. ते लढत राहिला, लढवत राहिला स्वराज. औरंगजेबाला परत जायचं भाग्य आलंच नाही. दख्खन गिळायला लावता औरंगजेब. स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो इथं शांत झाला. आणि महाराष्ट्रानं नवा इतिहास मांडला. जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. सह्याद्रीच्या कड्यावर तो पुरुष सिंहाचा छावा शंभू राजा अजूनही जिवंत. सांगतो आहे राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्र धर्माची गाथा. कसं जगावं हे शिवरायांनी सांगितलं आणि कसं मरावं हे संभाजी राजाने दाखवलं. या जगण्या मरण्यातनं आम्हाला आमच्या आयुष्याचं सत्व आणि तत्व जर पेलता झेलता आलं तर आयुष्य चिंता येईल. माझ्या उद्याच्या पिढीला ही राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रासाठी संभाजी महाराजांनी केलेला त्याग जर कळाला तर खऱ्या अर्थानं राष्ट्रधर्म उमजला असं म्हणता येईल. या प्रबोधन मालेतनं ते साकार व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा देतो.